वेलकम बॅक गाईज. तर इथं मी 3 स्क्रिप्ट ॲड करते फक्त. येस, तर आमचं साहिलचं खूप जबरदस्त झालं होतं आणि आमचं जे झालं होतं ते सेकंड पार्टमध्ये मी ॲड केलं आहे. तर 5 मिनटात तयारी केली होती गाईज, सो प्लीज ॲडजस्ट विथ अस. तर रंगभूमी आणि रसिक श्रोतांना विनम्र अभिवादन करून एक आधी खूप वाट पाहिली होती तिची, पण आधी नाही नाव आली ती. या पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाला विचारलं, आली का? अरे सांग ना, आली का? पण थेंबाच्या प्रत्येक ओलाव्याने एकच उत्तर दिलं, नाही नाही. आवाज पोस्टमन काकांना विचारलो मी, काका काका सांगा ना, आली का ती? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? घडी घडी काय विचारतो मूर्ख. पोस्टमन काका नेहमीपेक्षा जास्त चिडले हो. पण एखाद्याला वारंवार तोच प्रश्न विचारल्यावर त्यांचं चिडणं स्वाभाविक होतं. परंतु एखाद्या व्यक्तीकडून घडी घडी तोच प्रश्न विचारल्यावर प्रामाणिक उत्तराची अपेक्षा नाही ना करू शकत आपण. अध्यक्ष महाशय, पूज्य गुलूजन वल्गर आणि माझ्या बालमित्रांनो, इथून तिला मिळवण्यासाठी सुरू झालेला प्रवास. मला तुमची मुलगी पसंत आहे, पण आम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही, कारण तुमच्याकडे ती नाहीये. इथे ती नसल्याचा झालेला आभास. आजही तुम्हाला दिवस चांगला आठवतो. त्या दिवशी तिला मिळवण्यासाठी सगळ्यांची झुंबड उडाली होती आणि त्यामध्ये कसा कसा मी आज शिरलो. हो हो मॅडम, हो मॅडम, मीच साहिल तुबे. पण स्वारी शब्द कानावर पडतात पायाखालची जमीन सरकली. लगबगीने घरी आलो. घरी येताच आईचा पहिला प्रश्न, मिळाली का ती? पण आईला उत्तर देण्याचं बळ मात्र आता माझ्यामध्ये राहिलं नाही. मी हवी नाही म्हटलं, पण आई ती आई असते ना हो, नेहमीप्रमाणे ताटजवळ घेऊन माझ्या समोर आली. पण तिला कोण सांगणार, तिच्या प्रेमाने माझं पोट कधीच भरलं होतं. हा, पण तिच्या डोळ्यामध्ये असणारी तिच्याबद्दलची भूक नाही ना पूर्ण करू शकतो. आईने मला नेहमीप्रमाणे जवळ घेतलं आणि तिचं ती नेहमी सांगायचे, स्वप्नांचा झुला ताना झोपला, जा रे वाऱ्या झोका दे त्याला, दूर कशी गेली बघ जनाबाई, देवकी गाते अंग. त्या दिवशी पहिल्यांदा हरवल्यासारखं वाटलं. अहो का नाही वाटणार? अहो 6 वर्ष झाली माझ्या क्वार्टर येऊन. माझं सिलेक्शन होऊन 6 वर्ष झाली तरी नाही नाव आली माझ्या ऑर्डर. रोज रोज पोस्टमन काकांना विचारतो, काका सांगा ना, आली का माझी ऑर्डर? वर्तमानपत्र त्या जाहिरातीवर रोज रोज मुलाखतीला जातो, मॅडम हो मॅडम, हो मॅडम, मी साहिल तुबे. पण वॅकन्सी फुलचे बोर्ड लागतात. मला मुलगी पसंत आहे, पण आम्ही आमची मुलगी देऊ शकत नाही, कारण तुमच्याकडे नोकरी नाहीये. हो मॅडम, मॅडम, मीच साहिल तुबे. मला तुमची मुलगी पसंत आहे. हो हो मॅडम, मॅडम, मीच साहिल तुबे. मला तुमची मुलगी पसंत आहे. काका सांगा ना, आई का होती? हो मॅडम, मॅडम, मीच साहिल तुबे. मला तुमची मुलगी पसंत आहे. काका सांगा ना, आई का होती? मॅडम, मॅडम, मीच साहिल तुबे. मला तुमची मुलगी पसंत आहे. काका काका सांगा ना, आई का होती? काका काका सांगा ना, आई का होती? महाराष्ट्र राज्य मेघा भरती 2017 गेला 17, 18, 19, 20, 21. पण याच्या बरोबर गेलेल्या आमच्या वयाचं काय? सांगा ना, तुम्ही देणार का आमचा वय परत? सांगा ना, तुम्ही देणार का आमची गेलेली वेळ परत? नाही ना. तुम्ही कसं द्याल? शेवटी मन वडाय उभ्या पिकातलं किती बी हाकलं तरी येतं पिकावर. सांगा ना, आली का? आली का? परिणाम आहे का? चला चला चला, नाटक बघा, नाटक बघा. फेसबुकची कमाल बघा, इंस्टाग्रामवर रील्स बघा, स्नॅपचॅटवर स्ट्रीक बनवा. नारायण नारायण, प्राण राहता. अहो राजमुनी, काय चाललंय आपल्या पृथ्वीवर? नारायण नारायण. दादा काय सांगू तुम्हाला, आपल्या पृथ्वी तलावर नुसता फोन आणि त्या सोशल मीडियाने थैमान घातलाय. अहो राजमुनी, पण नेमकं काय चाललंय आपल्या पृथ्वीवर? नारायण नारायण.
आता चला तुम्हाला सगळं दाखवतो. चला चला चला. नाटक बघा, नाटक बघा. मेला माझा सक्का नवरा मेला. मेला माझा सक्का नवरा मेला. नाही, तो दिसत नाही लोकांना इथे बाप केला ना. आता ते पाहू कधी होते काय होतं लवकर तो झालं पाहिजे ना. मग तिकडे जाताना हॅलो. अरे अजून एक चाटकायचंय. हे थोडं आटपलं की मग तू ये मला घ्यायला. नाहीतर असं कर ना, तू येऊन जा, आपण पबजी खेळू तेवढ्या वेळात. अरे कोणाचा फोन वाजला? हॅलो, तुला दिसत नाही का तिथे बघ, तिथे असेल डब्यामध्ये काहीतरी. तिथे माझा नवरा मेला, मला त्याचाही टिंग ठेवायचा आहे. मी तुझ्याकडे पण बघू. येते थोड्या वेळात फिरायला. थांब थोडी. ट्रिप रे. मित्रांनो, लोकांना आजकाल भावनाच राहिल्या नाही. या मोबाईलच्या व्यसनामुळे लोक काही करायला लागलेत. त्या बाईचा तिथं नवरा मेलाय आणि ती दुसऱ्यांना सांगते डब्यात काय ठेवलंय ते. त्या मुलाचा तिथं बाप मेलाय आणि तो मित्राला सांगतोय आपण क्लबला जाऊ असं. नारायण नारायण. चला चला चला. नारायण बघा, नारायण बघा. अहो ज्या वयात मुलांनी दोन वय मुलांचं असतं लात मारून तिथे पाणी काढू, अशा या वयात काय करायला लागले ते मुलं. मित्रांनो, या बिचाऱ्या आजी आजोबांना काय माहित काय चाललंय ते मदतीच्या भावनेने तिथे गेले आणि बघतात तर काय असे मारामारीचे गेम. नारायण नारायण. गुड मॉर्निंग विद्यार्थी. गुड मॉर्निंग मॅम. आज काय शिकायचं मग आपण? मॅम बादल बरसा बिजोली सावन को पानी. नारायण नारायण. बघितलं मित्रांनो काय करता येते. अहो ज्या वयात मुलांनी शिकायला पाहिजे, पुस्तकं वाचायला पाहिजे, त्या वयात काय करतायत मुलं. बादल बरसा बिजुली. काय होणार आहे भवितव्याचा यांच्या. कसा जाणार आपला देश पुढे. असा होणार का देश महासत्ता बादल बरसा बिजुली म्हणून. नारायण नारायण. चला चला चला. मित्रांनो याच्यावरून काय समजलं तुम्हाला. कोणी सांगेल का काय समजलं थोडक्यात. मौतीच्या ठिकाणी फोन घेऊन जाऊ नये. आता तुम्हीच ठरवा, मोबाईलवर इंस्टावर रील्स बघायचे आहे की मोबाईलचा सदुपयोग करायचा आहे. मित्रांनो, मोबाईलचा वापर आपला प्रत्येक जण करतो आणि आज 21व्या शतकाची खरंच ती गरज आहे. आपण ते न वापरता आपण जगू नाही शकत. परंतु त्याचा वापर किती करावा, यंत्राने आपल्याला चालवावं की आपण यंत्राला चालवावं ते शेवटी आपणच ठरवलं पाहिजे. आणि यासाठी हा छोटासा प्रयत्न होता. सरावांना पुढे झाल्या. काय बोलली. समजतच नाही. चॅनल चेंज करतात का. वेलकम बैक दोस्तों, हमारे चैनल पे आज की ताज़ा खबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन ने एक रिपोर्ट जारी किया जिसमें आज पता चला है कि दुनिया में 7वीं सबसे मोस्ट डेडलीस्ट वायरस जैसे काम करने वाले जिसने 33 लाख लोगों को मारा है सालाना. लेकिन दुख की बात यह है कि उसमें 13.5% लोग जो कि युवा है. कहाँ जा रहा है हमारा देश.
तो किया है वैसे। फिर पार्टी तो बनती है तो। पार्टी चलो एक करोड़ पनीर खिलाता हूँ। छोटी बच्ची हूँ क्या मैं जब पनीर खाऊंगी मुझे तो चाहिए पूरी गोभी बार में नहीं यार। कोई मत नहीं एक्चुअली मैंने तू हमको कहीं ना नहीं लगेगा नहीं ना काय बघा मजे का ओए अरे भाई मजे करो। असली वाले तो हाय भाई बहुत के चलो चल यार भाई मेरा आज का युवा कहाँ जा रहा है? डूड बनने के चक्कर में नशे कर रहा है। नशे करना ही डूड नहीं होता है, ठीक, इसलिए नशा नहीं करना चाहिए। सो हमारा युग कैसा है? हमारा यूरेसिंग होना चाहिए। तो अवेयरनेस करें। मूवीज में गलत इंफॉर्मेशन देते हुए उनको रोका जाए। उसका कारण जाने उसकी काउंसलिंग करें।